व्हिडिओची सुरुवात बघूनच तुम्हाला कळेल की आम्ही गेलो होतो पुणे बुक फेस्टिवलला. बरं, फक्त रीलसाठी गेलो होतो का? तर नाही, आम्ही यावेळी खास गेलो होतो ओजस्वीसाठी. बऱ्याच वेळेला काय होतं की ऑफर असेल तर ऑनलाईनच पुस्तक मागवलं जातं, पण यावेळी तिला म्हटलं की तूच तुझं पुस्तक बघ आणि निवड. काय होतं, शाळेत इंग्रजी गोष्टींचं पुस्तक तिला दर आठवड्यालाच मिळतं, त्यामुळे मी तिला सांगितलं होतं की मराठी गोष्टींचं पुस्तक मिळालं छान तर घ्यायचंच. खूप छान छान पुस्तकं होती, वेगवेगळ्या प्रकाशनांचे स्टॉल होते, बऱ्याच ठिकाणी डिस्काउंट पण चालू होते. लहान मुलांसाठी इतकी सुंदर पुस्तकं होती ना, चित्रकथा, गोष्टी, कविता, काय काय घेऊ आणि काय नको असं झालं होतं. तुम्ही गेला आहात का या पुणे बुक फेस्टिवलला? कॉमेंटमध्ये मला नक्की सांगा, आणि नसाल गेला तर नक्की जाऊन एकदा व्हिजिट करा. बरं, तिथे फक्त पुस्तकच होते का? तर नाही, विविध कार्यक्रम पण तिथे आयोजित केले होते. काही ठिकाणी काही स्टॉलवर लेखकांना बोलवण्यात आलं होतं, त्यांच्याशी थेट संवाद, काही कार्यक्रम, चर्चाही आयोजित केल्या होत्या. जर तुम्ही मला फॉलो करत असाल तर तुम्हाला माहिती असेल की मागच्या वर्षीपासूनच मी माझ्या वाचनाची सुरुवात केली होती. मी पण रोज बुक्स वाचते. मी ना 10 बुक्स घेतले. पुस्तकं घेऊन झाले, नंतर आम्ही बाहेर पडलो. तिथे आम्हाला दिसलं यांनी फूड स्टॉल पण ठेवलेला आहे. आम्ही गेलो थेट फूड स्टॉलकडे, आणि तिथेच हे डीजे पण लावलं होतं, त्यामुळे खाता खाता मस्तपैकी डान्स पण केला. अजूनही वेळ गेलेली नाहीये, 21 डिसेंबर पर्यंत हे बुक फेस्टिवल चालू आहे. नक्की जाऊन व्हिजिट करा. गेलो होतो आम्ही 3 वाजता, पण बाहेर आलो रात्री 8:30 वाजताच. पुढच्या वर्षी पण अशीच वेगवेगळी पुस्तके घ्यायला आपण इथे नक्कीच भेटूयात.